14 एप्रिल रोजी इंदेवाडी येथे मनोहर नाना उघडे यांच्या मार्गदर्शनाखाली महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 133वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। सकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तसेच वंदना घेऊन गावातील वरिष्ठ मंडळींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित माहिती दिली। तसेच ग्रामपंचायत कार्यालय इंदेवाडी येथे जयंती साजरी करण्यात आली। कार्यक्रमाला सर्जेराव शिंदे सरपंच, परमेश्वर नामदे उपसरपंच, मनोहर उघडे माजी उपसरपंच, गजानन शिंदे, जिजा रांधवन, नाना गावंडे, विजय बनकर, ग्रामसेवक महेश उघडे तथा ग्रामस्थ इंदेवाडी ग्रामपंचायत येथे उपस्थित होते। इंदेवाडी येथे सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेऊन गावांमध्ये डीजे सोबत ट्रॅक्टरवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावून गावामध्ये मिरवणूक काढण्यात आली। मिरवणुकीत लहान मुले, मुली, महिला मोठ्या संख्येने भाग घेऊन मिरवणुकीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला। इंदेवाडी येथील मनोहर उघडे, परमेश्वर उघडे, भाऊसाहेब कसारे, अशोक खरात, विलास उघडे, प्रकाश खरात, विकास वाहुळे, कैलास उघडे, माणिक कसारे, तुळशीदास खंडागळे, रमेश शिरसाट, सुरेश उघडे, गौतम निकाळजे, कृष्णा पटेकर, जितेंद्र उघडे, दादाराव हिवराळे, सोमीनाथ उघडे, चंद्रकांत शेणगे, धर्मा धाकतोडे, महेश उघडे, सुनील खरात, सोमीनाथ कासारे, संतोष बोर्डे तथा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सर्व टीम इंदेवाडी उपस्थित होते। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सुनील भारती, इंदेवाडी, जालना। नाना, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे, याबद्दल काय सांगताल तुम्ही? नियोजन काय आहे आपल्या इंदेवाडीच्या गावातलं? इंदेवाडीच्या गावाचं नियोजन पारंपरिकच्या हिशोबानं आम्ही 14 एप्रिलची जयंती धुमधडाक्यामध्ये साजरी करतो। सकाळच्या पहिल्या सत्रामध्ये त्यांना नतमस्तक होऊन सरी वंदनेचा कार्यक्रम घेतो आणि त्यांच्या जीवनावर, बाबासाहेबांच्या जीवनचरित्रावर 2-2 शब्द गावातले प्रमुख व्यक्ती बोलत असतात, त्यांच्या केलेल्या कार्याला उजाळा देत असतात आणि संध्याकाळच्या टायमाला, संध्याकाळच्या सत्रामध्ये एक भव्य अशी मिरवणूक आम्ही काढत असतो। धन्यवाद।